आत्याबाईंना माझं कॉलेजला जाणं फारसं पटलं नाहीये. अच्छा, म्हणजे आत्याबाईंचा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, माझाच. म्हणजे मी अडाणी येते 2-4 व्यवहारांच्याच गोष्टीमध्ये ना. तेवढं शिकल्या म्हणजे झालं, त्यासाठी कॉलेजात कशाला झालं? तू कॉलेजला जाणारच हे मी शेवटचं सांगतोय तुला. कोण आहे ते? हे बघा, माझ्या हातात चाकू आहे, मारायला मागे पुढे बघणार नाही मी. कोण आहे ते? हा, कोण आहे? बातमी पक्की आहे का वाकणीस? का आपलं इकडचं तिकडचं ऐकूनच तुम्ही काहीतरी सांगताय? बातमी पक्की आहे साहेब. आपल्या गणेशनं स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. तो कर्वेच होता, तो म्हणाला. गणेशला काय माहिती कोण कर्वे? साहेब, गणेश कर्वेला ओळखतो, कारण कर्वेनं यापूर्वी गणेशवर गळ टाकण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे युगंधरा सरतापे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली म्हणायचं. काय केलं आणि काय नाही, चाकू उचलल्यापासून तांबडा होईपर्यंत सगळं याच्यात. मी खरं सांगते, नागोबा इथे का झालं मला नाही माहित. मला खरंच नाही माहित, मी नाही केलंय. मला माहितीये ना काय केलं काय नाही केलं. याला फोनवरनं ब्लॅकमेल केलं म्हणून ह्यो 5 लाख माझ्याकडनं घेऊन तुमच्याकडे आला, आणि इथं आल्यावर पुरावा ठेवायचा नाही म्हणून शेतापीने याचा मर्डर करून टाकला तुम्ही. मी पाया पडते तुमच्या, मी पाया पडते. मला याच्यातून बाहेर काढा. यासाठी चालूय मी इथं. तुला काय वाटलं व्हिडिओ शूटिंगचा धंदा चालू केलाय? का चळतंय मला? छळणार नंतर, आता नाही. नंतर छळणार. आता इथं आलोय तुला इथनं घेऊन जाण्यासाठी. कळलं? काय मग भावी आमदारीण बाई, हा कसा झाला इंटरव्ह्यू? कळलंच तुम्हाला? हो, कुठल्या मॅगझिन मध्ये छापून येणार आहे? आता मॅगझिन मध्ये का महाराष्ट्राच्या सगळ्या वर्तमानपत्रात ते कळेलच ना. हे सगळं तू सिरियसली बोलतेस का ग? सांगितलं ना तुम्हाला, लवकरच कळेल. मुर्द्याची ऍक्टिंग लय भारी केली तू. आता कंगाल माणसं ही असलीच, म्हणजे दारुड्याची, मुर्द्याची, भिकाऱ्याची कामं चांगलीच करतात. आता येईल ती का पण मुर्दाव मन मारताय काय त्याला? मेलाय तो. जिवंतपणे त्रास दिलाय, मेल्यावर पण त्रास देतोय. तू पण मार मार त्याच्या. काय बोलताय तुम्ही? मला भीती वाटते. त्याचं काय करायचं आता? त्याला जरीच फेकून देऊया का आपण? विल्हेवाट लावायची, पण अशी तशी नाही, साफसूफ करून एकदम लावायला पाहिजे. अहिल्याला यात स्वतःचा काय फायदा दिसला असेल? मला वाटतंय श्रीपूरच्या निवडणुका. या तुम्ही. अरे राज, उद्या परत नक्की ये. नरसिंहाच्या भरकटलेल्या जहाजावर शेवटचा हातोडा मारायची वेळ आता जवळ आली आहे.